नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता रवी मात्र आपलं काम करत असतो तेव्हा त्याचा मॅनेजर त्याला येऊन सांगतो, बाकीच्या ऑर्डर हा व्यक्ती पूर्ण करेल, तू फक्त रियाकडे लक्ष दे आणि रियाची ऑर्डर पूर्ण कर. तेव्हा मात्र तो नकार देत असतो, परंतु आता मॅनेजरची ऑर्डर असते त्यामुळे त्याचा नाईलाज होतो आणि इच्छा नसताना सुद्धा त्याला रियाची ऑर्डर पूर्ण करावी लागते. दुसरीकडे मात्र आता मीरा सत्याला शोधत येते. हे गेले वाटतं टिफिन न घेता. ह्यांना ना कामापुढे तहान-भूक सुद्धा कळत नाही. आणि येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत, की मीरा मात्र आता सत्याला शोधत-शोधत तिथपर्यंत जाते. तेव्हा तिच्या लक्षात येतं, की सत्याला अजून कामच भेटलेलं नाही. त्यानंतर ती सत्याला विचारते, तर सत्या पुन्हा एकदा तिच्याशी खोटं बोलतो. तेव्हा ती म्हणते, की "मला सगळं कळलं आहे. आता सांगा बरं खरं-खरं मला काय झालं आहे?" तेव्हा सत्या सांगू लागतो, की "त्या सुजित कुमारने अख्ख्या सांगलीला सांगून ठेवलेलं आहे, मला कोणी काम द्यायचं नाही म्हणून. त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतो आहे." आणि इकडे मात्र आता मीरा भयंकर चिडते. त्यानंतर मात्र आता ती सुजित कुमारकडे जाते आणि त्याला धमकावते, "तुला काय वाटलं? तू जर असं सांगितलं तर आम्हाला काम मिळणार नाही का?" तर तेव्हा तो म्हणतो, "हो, नाहीच मिळणार." तर मात्र आता मीरा म्हणते, "हो ना, मग एक गोष्ट लक्षात ठेव, जे नशिबात असतं ना ते मिळतंच आणि ह्यांच्यासाठी काम मी शोधून आणेल. तू बघतच राहशील." दुसरीकडे मात्र आता दुसऱ्या रूममधनं आता तिथे देविका बाहेर येते आणि ती मीराला बघून प्रचंड घाबरते. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.